राजा जरांगे पाटलांविषयी कुणालाच माहिती नाही। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे जरांगे पाटलांचं शिक्षण। जरांगे पाटलांचं शिक्षण नेमकं किती झालंय बाबा असाही प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। तर जरांगे पाटलांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये मातोरी अर्थात गेवराई बीड मध्ये असणाऱ्या या गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर 11वी आणि 12वीचं शिक्षण गडी गेवराईच्या जवळ असणाऱ्या एका गावामध्ये जरांगे पाटलांचं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं आणि 12वी नंतर जरांगे पाटलांनी शिक्षण सोडून दिलं। सरकारने 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून। मला काय अशी पार्श्वभूमी नाहीये, फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचली। म्हणजे फक्त 12वी पर्यंत जरांगे पाटलांचं शिक्षण झालंय, तेही कोणत्या हायफाय एखाद्या स्कूल मधून किंवा कोणत्या तरी इंग्लिश स्कूल मधून नाही, तर मातोरी या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत जरांगे पाटलांची 10वी झाली आणि त्यानंतर गडीशा कॉलेजमध्ये 12वीचं शिक्षण जरांगे पाटलांनी पूर्ण केलं। वडिलोपार्जित त्यांना 20 एकर जमीन होती, त्यातली जवळपास 5-5 एकर 4 भावंडांच्या वाट्याला आली। जरांगे पाटील हे सगळ्यात लहान आहेत। जरांगे पाटलांच्या वाट्याला वडिलोपार्जित जमिनीतली 5 एकर जमीन आली, त्यातली 2-4 एकर जमीन जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या या लढ्यामध्ये खर्ची घातली आणि फक्त आता 2-3 एकर जमीन जरांगे पाटलांकडे शिल्लक आहे। शेती सगळ्यांचा व्यवसाय शेतीच आमचा। किती जमीन होती? 14 जण भाऊ आहेत, आम्हाला काय 20 एकर असेल 14। जरांगे पाटलांचा सगळ्यात पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरला काढल्याचं जरांगे पाटील सांगतात। एबीपी माझा कट्ट्यामध्ये बोलताना जरांगे पाटलांनी तो किस्साही सांगितला। 40,000 लोक कुठलंही नेतृत्व नसताना एक मोर्चा घेऊन आयुक्तालयावरती संभाजीनगरला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मात्र ऑफिसच जरांगे पाटील आणि त्यांच्या त्या सहकाऱ्यांना भेटलं नाही। 40,000 लोक ऑफिसच्या पुढे गेले आणि शेवटी नंतर एका अधिकाऱ्यानं कुठं जायचं सांगितल्यानंतर आयुक्तालयावरती हा मोर्चा नेण्यात आला। तर तो काही कळत नव्हता तेव्हा, सगळे म्हणले चला पोरं सगळे, आम्ही काय खेड्यापाड्यातल्या सगळ्या पोरांनी 3400 गाड्या नेल्या होत्या त्यावेळेस। ते आम्ही सगळे आपण आपलेच शेतात काम करायचे, एक गाडी घेऊन जायचे, त्यात 10-12 बसवायचे। तेव्हा जिपा लटकायचा खेळ होता, कोणी कुंकडून लटकायचे जिपीला। ते फुल लोक गेले तिथे, आम्हाला सापडा नसते कुठे ती, त्याच अधिकाऱ्यांनी आणलं आम्हाला आणि इथं दाखवलं। म्हणजे अशा पद्धतीनं हा सगळ्यात पहिला मोर्चा आणि त्याची गंमत जरांगे पाटलांनी एबीपी माझा सोबत बोलताना शेअर केली। मंडळी, सध्या अंतरवली सराटी हे नाव संपूर्ण देशभरात गाजत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, अंतरवली सराटी हे गाव उपोषणाचं पहिलं गाव अजिबात नाही। म्हणजे पहिलं उपोषण जरांगे पाटलांचं अंतरवली सराटीत झालंच नाही। त्यासाठी सगळ्यात पहिलं गाव निवडलं गेलं होतं गोदापट्ट्यातलं, ते म्हणजे साष्ट पिंपळगाव। या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली। त्यानंतर भांबेरी वडी काळे या गावामध्ये अगोदर जरांगे पाटलांची उपोषणं झाली आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साष्ट पिंपळगाव, भांबेरी आणि वडी काळे या गावांमध्ये अगोदर उपोषणांचा मालिका सुरू झाली होती। अनेक साखळी उपोषणं त्या ठिकाणी झाले। 1-2 वर्ष लढा या 2-3 गावांना लढला आणि सरते शेवटी अंतरवली सराटी मधलं जरांगे पाटलांचं उपोषण लोकप्रिय ठरलं। जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असताना बऱ्याच टीका टिप्पण्या, प्रश्न उत्तर आणि त्यांच्यावरती बोललं जातं। पण हे सगळं जरी असलं तरी बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका काय। तसं पाहिलं तर जरांगे पाटलांकडे शेती सोडलं तर उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही। वडिलोपार्जित 20 एकर जमीन आणि त्यातही 4 भावंड, 4 भावंडाच्या वाट्याला 5-5 एकर जमीन आली आणि त्या 5 एकरांमध्ये जरांगे पाटलांच्या वाट्याला सुद्धा 5 एकर जमीन आली। मात्र त्यातली 2-3 एकर जमीन जरांगे पाटलांनी उपोषणाच्या आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात खर्ची घातली। उरलेली 2-3 एकर जमीन जरांगे पाटलांकडे आता शिल्लक आहे आणि जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत जर काय म्हणाल तर ती उरलेली 2-3 एकर जमीन एवढीच जरांगे पाटलांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे। दुसरा उत्पन्नाचा स्रोत जरांगे पाटलांचा पाहायला मिळत नाही। जरांगे पाटलांनी सुरुवातीला एका हॉटेलवरती सुद्धा उदरनिर्वाहासाठी काम केल्याची माहिती मिळते। जरांगे पाटील हॉटेलवरती काम करत होते। उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्वतःचं गाव बदललं। जालना जिल्ह्यातल्या अंबड मधलं अंकुशनगर इथं जरांगे पाटील स्थायिक झाले। मंडळी, त्यानंतर महत्वाची गोष्ट ती म्हणजे उपोषणाचा लढा सुरू झाल्यापासून आता 1.5 वर्ष लोटता आहे। जरांगे पाटील ज्या वेळेला अंतरवली सराटीत उपोषणाला बसले होते, गोळीबार झाला, त्यानंतर लाठीचार्ज झाला आणि लोकप्रिय ठरलं जरांगे पाटलांचं उपोषण। तेव्हापासून जरांगे पाटील स्वतःच्या घरी आजपर्यंत गेले नाही। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घराचा उंबरा शिवणार नाही, अशा पद्धतीची शपथ जरांगे पाटलांनी घेतली आहे। स्वतःची लेकरं बाळ, बायको, आई वडील या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी समाजाला मायबाप मानले आणि आजपर्यंत
आजपर्यंत जरांगे पाटील स्वतःच्या घराच्या उंबऱ्याला शिवायला सुद्धा गेले नाही. म्हणजे 1-1.5 वर्ष लोटता आहे फक्त समाजातली लोक, आरक्षण आणि याच मुद्द्यावरती जरांगे पाटील सध्या व्यस्त आहेत. आज जरांगे पाटलांचं वक्तृत्व बऱ्याच लोकांना आवडतं. साध्या सोप्या भाषेमध्ये ठसकेबाज जरांगे पाटलांचं बोलणं आणि त्याला लोक मोहून जातात. लोकांना हवंसं वाटतं, लोकांना ऐकत राहावं वाटतं. यात जरांगे पाटलांची हिंदी तर त्यापेक्षाही अतिशय कुतूहलाचा विषय. गावाखेड्यातल्या सर्वसामान्य लोकांची जशी हिंदी असते तशी जरांगे पाटलांची हिंदी. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ही हिंदी जास्त अपील होते आणि त्यामुळं वक्तृत्वाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं वक्तृत्व सुद्धा लोकांना प्रचंड आवडले. मात्र वक्तृत्वाची आवड जरांगे पाटील सांगतात की पहिल्यापासून त्यांना नाही. त्यांनी पहिलं भाषण 2011 साली केलं होतं आणि सहज साध्या लोकांच्या भावना मांडायच्या म्हणून ते उभा राहिले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं ते पहिलं भाषण होतं. त्यानंतर मात्र ही भाषणांची मालिका चालू झाली आणि सभांच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं वक्तृत्व देशभरामध्ये गाजताना आज पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात सुद्धा काम केलंय अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते. सुरुवातीला काँग्रेसचं काम जरांगे पाटलांनी काही काळ केलं. त्यानंतर काँग्रेस हा पक्ष सोडून जरांगे पाटलांनी शोभा नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विचार, मराठा आरक्षणाचा लढा गावापर्यंत, तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवला. शोभा संघटनेचा ते स्वतः सगळा कारभार हाताळतात. मराठ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढण्याचं काम ही संघटना करते आहे. जरांगे पाटलांना 3 मुली आहेत. मंडळी, हे तुम्हाला माहिती नव्हतं ना? जरांगे पाटलांना 3 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. त्यातली वैष्णवी, प्रणाली आणि पल्लवी अशा 3 मुलींची नावं आहेत. तर 1 मुलगा आहे ज्या मुलाचं नाव शिवराज आहे. अशा पद्धतीची कौटुंबिक पार्श्वभूमी जरांगे पाटलांची पाहायला मिळते.